नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. भारताची कृषी उत्पादकता प्रचंड वाढलेली आहे गेल्या 10 वर्षामध्ये. सध्याच मी एक रिपोर्ट वाचला, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की भारताची कृषी उत्पादकता जवळजवळ 40% 10 वर्षात वाढलेली आहे. अनबिलिव्हेबल, राईट? धान्य आपल्याकडे 35.77 करोड टन यावर्षी पिकलेलं आहे आणि विच इज अ 10 टन राईज इन लास्ट 10 इयर्स. ओके, मग आपण काय चांगलं केलं गेल्या 10 वर्षामध्ये 2014पासून ते तुम्हाला बघून ते जास्त अजून करायला पाहिजे की अजून प्रोडक्टिव्हिटी आपण कशी वाढवू शकू. नो वंडर आपल्याकडे 40% राईज झालेला आहे फूड प्रोडक्शनमुळे. त्यामुळे आपण गरिबांना फुकट जेवण देऊ शकतो आहे आणि मोदी गव्हर्नमेंट इज डुईंग दॅट सिन्स कोविड 2020पासून. आपण लोकांना फूड सिक्युरिटी दिलेली आहे, ज्यांना गरीब लोक आहेत त्यांना. ओके, म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन. ओके, तर आपल्याकडे 25.77 करोड टन्स झालं होतं 2014ला कृषी उत्पन्न, धान्य उत्पन्न, आणि ते आता 35.77 टन्स झालेलं आहे. म्हणजे सांगतो ते 40% 10 वर्षात वाढलं. म्हणजे दरवर्षी 4% अप्रॉक्सिमेटली तुम्ही बघितलं तर वाढलेलं आहे. ओके, तर G7 कंट्रीजमध्ये GDP टिपिकली ग्रोईंग बाय 1.5 to 2%. ओके, परंतु भारतामध्ये GDP ग्रोथ आहे ती 8.5 to 8.5%, 8.2 to 8.5% झालेली आहे. ओके, आणि वर्ल्ड GDP ग्रोथ इज टिपिकली अप्रॉक्सिमेटली 3%. ओके, आणि वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट आहे, S&P ग्लोबल रेटिंग्सचा रिपोर्ट आहे. आणि रुरल इंडियामध्ये 76% लोकांकडे उपयोग, काय म्हणायचं, उपभोग वाढ झालेली आहे. उपभोग वाढ म्हणजे काय, दे कुड अफोर्ड बेटर अँड बेटर थिंग्स 76.7% गेल्या 10 वर्षामध्ये. आणि 32.6% रुरल इंडिया इन्कम हॅज ग्रोन. ओके, तर 32.6% इज व्हेरी लेस. इट शुड बी ॲटलीस्ट 70%, पण नाही, तेवढी नाही झालेली. काही रिमोट गावांमध्ये अजिबातच प्रगती झालेली नाही असं दिसतंय. ओके, रुरल बँक्स किती वाढल्या तर 33,000 शाखेवरनं 56,000 शाखा झाल्या रुरल बँकेमध्ये. आणि टिपिकली पब्लिक सेक्टरच्या ब्रांचेस असाव्या, परंतु तरीसुद्धा 22% रुरल पीपल आर डिपेंडंट ऑन सावकार फॉर द लोन. ओके, त्यांना जे डे टू डे किंवा सीझनल जे लोन लागतं ते 22% लोक अजूनही सावकारावर अवलंबून आहेत. हे चित्र फार विदारक आहे. आणि सावकार म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसे त्रास देतात नंतर वसुलीसाठी. ओके, कृषी निर्यात आपली $50 बिलियन पेक्षा जास्त आहे सध्या, विच इज प्रिटी गुड. बट वी हॅव कॅपॅसिटी टू ग्रो अप टू मे बी अनदर 4 times दॅन $50 बिलियन. तेवढं आपल्याला जे एक्स्ट्रा पीक येतं आहे, आपल्याकडे जे धान्य वाढतं आहे, कृषी निर्यातच आपली चौपट होऊ शकते, प्रोव्हाइडेड वी वर्क मोर. आणि नीती आयोग जे आहे ना, ते या लोकांनी अशा नीतीज बनवत आहेत ते की ज्या देशाला प्रोडक्टिव्हिटीसाठी उपयोगी पडतील. ओके, प्रोडक्टिव्हिटी गेन इज ऑब्वियसली युअर GDP गेन. त्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी पर पर्सन खूपच कमी आहे कम्पेअर्ड टू रेस्ट ऑफ द कंट्री. पंतप्रधान स्वामित्व योजना अजून वेगाने व्हायला हवी, कारण जे घरावर जो स्वामित्व योजना जी